कालचा मेळावा ऐतिहासिक आणि महत्त्वाचा होता। पावसात मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित होते। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये प्रेम आणि जिव्हाळा, युतीबाबत दोन्हींकडून तयारी। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया। शिंदेंचा पक्ष शहांची बेनाम कंपनी, शिंदे हे शहांच्या बेनाम कंपनीचे ब्युरो चीफ। शिंदे म्हणजे बॅरिस्टर लोहिया नाहीत, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। शहांनी मुंबई अदानींना विकण्याचा चंग बांधला, मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू। मुंबईला तोडण्याचं शहांचं षडयंत्र, संजय राऊतांची अमित शहांवर टीका। उद्या ओबीसी नेत्यांची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक। मराठ्यांच्या जीआरवर सविस्तर चर्चा होणार, परिणय फुके यांची माहिती। उद्याच्या ओबीसी बैठकीचं बबनराव तायवाडे यांना निमंत्रण, 10 जणांच्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण। सरकारच्या जीआरबद्दल चर्चा करणार, तायवाडेंची माहिती। मराठा आणि ओबीसी समाजातील 90% लोक शेतीवर अवलंबून, अतिवृष्टीमुळे हे सर्व लोक मोठ्या संकटात सापडले। सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता मिळण्यासाठी आम्ही वाट पाहत आहोत, डॉक्टर बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। शेतीला नोकरीचा दर्जा देणं हा नवीनच मुद्दा, मनोज जरांगे कोणत्या आधारावर असे बोलले माहिती नाही। मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर तायवाडे यांची प्रतिक्रिया। एका गावात सारख्या आडनावाचे मात्र वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, त्यामुळे चौकशी विना प्रमाणपत्र देणं अयोग्य, डॉक्टर बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। मनसेची आज बैठक, राज ठाकरे यांनी मुंबई शहराध्यक्ष, नेते आणि उपाध्यक्ष यांची बोलावली बैठक। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक, दुपारी 1 वाजता शिवसेना भवनात बैठक। बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत होणार चर्चा। नवी मुंबई विमानतळ नामकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली। दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। 8 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण। मुंबई 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जाणार। आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सप्ताहाचं उद्घाटन। यावेळी मराठी ॲपचं लोकार्पण आणि टपाल तिकिटाचं अनावरण होणार। रणजित नाईक निंबाळकरांसोबत रामराजेंचं मनोमिलन, असं चर्चा। मनोमिलन एकतर्फी प्रेमातून होत नाही, विकासाचं राजकारण करायचं असेल तरच मनोमिलन, रामराजे नाईक निंबाळकर स्पष्टच बोलले। रत्नागिरी दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश। नितीन शेट्टे यांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। पूरग्रस्तांना भाजपा अल्पसंख्याक मोर्चाकडून मदत। पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू तसंच जनावरांसाठी चाऱ्याची मदत, मदतीचे ट्रक सोलापूरकडे रवाना। भाजप नेते प्रीतम म्हात्रेंचा पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील तब्बल 200हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कराचे अधिकचे 6,418 कोटी हस्तांतरित। राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी या निधीचा वापर होईल, अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती। राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा सरकारचा निर्णय। फोर्सच्या स्थापनेसाठी गृह खात्याकडून 22 कोटी 36 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी। आता कागदी बॉन्डची झंझट संपणार, आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय। मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 2 दिवसात भरीव मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू। उद्धव ठाकरे यांचा सरकारला इशारा, शिवसैनिकांनाही शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन। सरकारला शेतकऱ्यांच्या समस्येची जाणीव आहे, कोणाच्या सल्ल्याची आवश्यकता भासणार नाही। 3 तासात 5 जिल्ह्यांचा दौरा आम्ही केला नाही, जयकुमार गोरे यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। शेतकरी प्रश्नी काँग्रेसकडून महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आज राज्यभर आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक।
धम्मप्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यामध्ये मिरवणूक. सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीचं आयोजन. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये धम्म मेळावा. भाडोत्री गर्दीचा शिंदेंच्या भाषणावेळी काढता पाय. गर्दीला नेस्कोचे गेट बंद करून कोंडण्याचा प्रयत्न. सुषमा अंधेरे यांची टीका. अमेरिकेत शटडाऊनची आफत. अमेरिकन सिनेट जोपर्यंत फीडिंग बिल मंजूर करत नाही तोपर्यंत शटडाऊन सुरूच राहणार. सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य अमेरिकन जनतेला त्रास. सामनातून ट्रम्प यांच्यावर टीका. पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मदत घेण्याचा निर्णय चुकीचा. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द करावा. किरण साठे यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना शिवसैनिकांचा मदतीचा हात. उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. शिंदे यांनी स्वतः व्हिडिओ कॉलवर साधला कुटुंबांशी संवाद. सिंधुदुर्गात ठाकरेंना मोठा धक्का. राजन तेलींचा शिवसेनेत प्रवेश. काँग्रेसवाले घाणेरडे बोलतात आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते मांडीवर जाऊन बसतात. उदय सामंतांचं वक्तव्य. फडणवीस यांनी बहुजन समाजातील नेते पडळकर, राणे यांना खालच्या लेव्हलला जाऊन टीका करण्यासाठी ठेवला आहे. रोहित पवार यांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदे यांच्याकडून धर्मवीर नागरी सहाय्यता कक्ष उघडण्यात येणार. शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी. हे या योजनेचं ब्रीदवाक्य. पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांकडून 5 रुपये कपात करणार. आशिष शेलार यांचा दावा. दीपक बोराडे यांचं उपोषण मागे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जालन्यात सुरू होतं उपोषण. 16व्या दिवशी दीपक बोराडे यांनी सोडलं उपोषण. हा महाराष्ट्र गद्दारांना लाथाडतो आणि निष्ठावंतांना मुजरे करतो. नितीन बानगुड यांचं वक्तव्य. पाऊस अगदी वैऱ्यासारखा कोसळला. परिस्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीमध्ये बळीराजाला हात द्यायचा नाही तर कधी द्यायचा. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. हा आपला शब्द. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मदतीचे धोरण हेच शिवसेनेचे धोरण. आपत्तीत मदतीला धावून जाणं शिवसेनेची जबाबदारी. आपल्या निर्णयावर बाळासाहेबांनी देखील शिवसैनिकांची पाठ थोपटली असती. एकनाथ शिंदेंचं मेळाव्यात वक्तव्य. कुठेही गेले तरी आपल्या हातात काही नाही म्हणतात. मग होतं तेव्हा तरी कुठे दिलं. द्यायला ही दानत लागते. ही लेना बँक नाही देना बँक आहे. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती जिंकली नाही तर मुंबई 25 वर्ष मागे जाईल. एकनाथ शिंदेंचा दावा. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिल्या शिवसैनिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दोन्ही भाऊ एकत्र आले, आम्हाला आनंद झाला. शिवसैनिकांनी व्यक्त केल्या भावना. भाजप म्हणजे अमिबा. मोठेही वेडावाकडा युती करतो. समाजात घुसले आणि शांती नाहीशी झाली. भाजपावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. सरकारने हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करावे. आपलं सरकार असताना कर्ज माफी केली होती. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. 3 वर्ष मणिपूर जळत होते पण आता मोदी मणिपूरला गेले. त्या नावातील मणी त्यांना दिसला पण त्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत. मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. जिथे मराठीची गळचेपी होणार, मातृभाषेचा विषय येईल त्या ठिकाणी सगळं विसरून राज आणि आपण एकत्र येणार. उद्धव ठाकरेंचा युतीवर वक्तव्य. दिल्लीतील रावणाला जाळायचंय, मुंबईतल्या रावणाला बुडवायचंय. खासदार संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. पांढऱ्या कपडेवाल्यांनी मराठ्यांना वाऱ्यावर सोडलं. मनोज जरांगे पाटलांची सरकारवर टीका. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नाहीतर निवडणुका होऊ देणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा इशारा. परभणीत अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचं गोदापात्रात विसर्जन. साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. अतिवृष्टीमुळे रावण जाळण्याऐवजी घोडवल्याचं समोर. परभणी जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गावात स्वच्छता अभियानात ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग. गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची घेतली प्रतिज्ञा.
कराडचे शेतकरी नेते पंजाबराव पाटील यांचं उपोषण. लेह लडाखसाठी राज्याचा दर्जा द्या तसंच सोनम वांगचूक यांची तात्काळ सुटका करा. पाटील यांची मागणी. तब्येत बरी नसताना 1 दिवसीय उपोषण. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या दसरा महोत्सवाला अखंड भारताचं स्वरूप. 25 राज्यातील 5000 विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती आणि क्रीडा प्रकारांचं सादरीकरण. सिंधुदुर्गात दसऱ्याच्या दिवशी आता ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये शिवलग्न सोहळा संपन्न करून आपट्याची पानं सोने म्हणून लुटण्याची परंपरा. हळवल गावामध्ये शिवराई रवळनाथ मंदिरात पारंपरिक रीतीनुसार दसरा साजरा. सांगलीच्या विट्यात ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा पार. विट्याचा श्री रेवणसिद्ध देव आणि मूळस्थान येथील श्री रेवणसिद्ध देव यांच्या पालख्यांमध्ये शर्यत. 150 वर्षांची प्रदीर्घ ही परंपरा. रायगड जिल्ह्यातील रोहा शहराचे ग्रामदैवत दहावीर महाराजांना 164वी पोलीस मानवंदना. ब्रिटिश काळापासूनची ही परंपरा. खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलं पालखीचं दर्शन. चंद्रपुरात दीक्षाभूमीवर 15 आणि 16 ऑक्टोबरपासून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा. ऐतिहासिक धम्मचक्र सोहळ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा. आयोजन समितीला दिल्या सूचना. हिंगोलीच्या वलाणा गावात वारंवार विद्युत पुरवठा खंडित. गावातील नागरिकांचा दसरा अंधारात. महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त. कल्याणमध्ये महावितरणच्या नेतिवली कार्यालयामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण. कार्यालयावर 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होणार. मुंबईतील दादर येथील सावरकर सदनाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा. हायकोर्टाचे सरकारला आदेश. दसऱ्यानिमित्त ग्राहकांची हलक्या सोन्याला पसंती. मुंबईत 100 टन सोन्याची उलाढाल. मात्र सोन्याचे दर वाढल्याने हलक्या सोन्याला पसंती. कुलाब्यातील सरकारी भूखंडावर 65,000 झोपड्यांचं अतिक्रमण. झोपड्यांच्या पुनर्वसनावर उच्च न्यायालयाकडून तीव्र संताप व्यक्त. पुनर्वसनाला मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक. न्यायालयाकडून स्पष्ट. मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे वाढते सावट. येत्या 25 वर्षामध्ये दुपटीने वाढणार मूत्रपिंड कर्करुग्णांची संख्या. मुंबईत डेंग्यू मलेरियाचा तापाची साथ. मलेरियाचे 1400 तर डेंग्यूचे 1384 रुग्ण. मुंबईत सप्टेंबरमध्ये 12,000 पेक्षा जास्त मालमत्तांची विक्री. मुंबईसह राज्यात दुकाने, मॉल, हॉटेल 24 तास खुली राहणार. बार, परमिट रूम आणि दारूच्या दुकानांच्या वेळेमध्ये बदल नाही. लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभासाठी मनस्ताप. महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक. मात्र सर्वत्र डाऊनमुळे बहिणींना त्रास. सोलापुरात पावसाचा मोठा तडाखा. 4 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचे 3 सदस्यीय पथक येणार. पुण्यातील भीमाशंकर सहकारी कारखान्याचा 26वा समारंभ. अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजनाचं आयोजन. महाराज आणि दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न. रत्नागिरीत दसऱ्यानिमित्त नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांना लक्ष्मी मोटर्स लांजाकडून हेल्मेटचं मोफत वाटप. वाहनधारकांमध्ये सुरक्षेचे संदेश देण्यासाठी हेल्मेट वाटप उपक्रम. बेस्टच्या 4,500 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी. वेतन पुनर्रचनेच्या थकबाकीसह अंतिम देयकं रखडली. महायुती सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात संतापाची लाट. निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी महिनाभराच्या आत देणं बंधनकारक. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला उधाण. जीएसटी कमी झाल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईमध्ये 10,541 वाहनांची खरेदी. नागरिकांचा विद्युत 4 चाकी वाहन खरेदीकडे सर्वाधिक कल. नवी मुंबई महानगरपालिकेने 22 ठिकाणी पे अँड पार्क योजना आखली. यामुळे 3,000 पेक्षा अधिक वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळणार. पुरंदर विमानतळाच्या जमीन मोजणीला गती. आतापर्यंत 802 एकर मोजणी प्रक्रिया पूर्ण. आता एसटीची प्रतीक्षा संपणार. आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठाव ठिकाणा कळणार.
नेरळ कर्जत खोपोली कर्जत लोकल बंद कर्जत स्थानकातील प्री नॉन इंटरलॉकिंग कामांसाठी ब्लॉक 3, 4 आणि 10 ऑक्टोबर रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार. हिंगोलीत ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदेसह कार्यकर्त्यांचं कळमनुरी तहसील कार्यालयासमोर 2 दिवसांपासून आंदोलन. पुण्याच्या वारजे परिसरातील रामनगर ते शिवणे कॅनल रस्त्यावरील खड्ड्यांकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष. दसऱ्याचं औचित्य साधत खराब रस्त्याची पूजा करून नागरिकांनी व्यक्त केला निषेध. अमरावतीमधील चांदूर रेल्वे तर जेल भरो आंदोलन. महसूल प्रशासनाचे लेखी पत्र. तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा करण्याचे दिले आश्वासन. कोरेगावमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात राष्ट्रवादीचे आमरण उपोषण. उपोषणकर्त्यांची प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त. ओडिशा किनारपट्टी परिसरामध्ये चक्रीवादळ. सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. अनेक भागात भूस्खलन आणि झाडे कोसळण्याच्या घटना. ओडिशात 7 जिल्ह्यात रेड अलर्ट तर 16 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी. पालघरमध्ये 110% पाऊस. कोकण विभागात सर्वात जास्त पावसाची सरासरी. चंद्रपुरात गेल्या 4 महिन्यात विविध महसूल मंडळात 65 वेळा अतिवृष्टी. सप्टेंबर महिन्यात 55,741 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. शेतकऱ्यांना 7,33,00,000 रुपये भरपाई वितरणाचे काम सुरू. छत्रपती संभाजीनगरात कापसाला प्रति क्विंटल 9,000 रुपये दर. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरुवात. पहिल्याच दिवशी चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा. सोनम वांगचुक यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान. सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव. पतीचे पाकिस्तानशी कनेक्शन असलेले आरोप खोटे. दाखल केलेल्या याचिकेत दावा. मध्य प्रदेशात दुर्गादेवीच्या विसर्जनादरम्यान 10 भाविकांचा मृत्यू. मूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात कोसळल्याने दुर्घटना. मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश तर 3 जण जखमी. सरन्यायाधीश भूषण गवई मॉरिशसच्या 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर. मॉरिशस येथील महात्मा गांधी संस्थेमध्ये गांधी जयंती सोहळ्यात सहभागी. तालिबानी परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येणार. पहिल्यांदाच भारतामध्ये तालिबानी नेता येणार. आमिर खान मुत्ताकी 9 ऑक्टोबरला भारतात येणार. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबर महिन्यामध्ये भारत दौऱ्यावर. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुतीन दौऱ्यावर येणार. पुतीन पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेणार. चंद्रपुरातील गडबोरी गावामध्ये बिबट्या जेरबंद. गावकऱ्यांना दिलासा. गेल्या 20 दिवसांपासून गावात बिबट्याचा धुमाकूळ आणि तर 1 लहान मुलाचा मृत्यू. नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने वाहून जाणाऱ्या 2 बैलांचा 3 मुलांचा जीव वाचवण्यात यश. कन्नडमधील शिवना टाकळीतील घटना. छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांच्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या 4घांचा मृत्यू. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त. वसईच्या सनसिटी टेम्पो स्टँडवरील अपघात. पार्क केलेल्या कारला टेम्पोची धडक. टेम्पो स्टँड हटवण्याची नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात प्लॉटिंग व्यावसायिकावर गोळीबार करणाऱ्या 3 आरोपींना अटक. आरोपींकडून पिस्तूल जप्त. सांगलीत बंगल्यामध्ये बंदुकीचा धाक दाखवत 2 चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न. आरडाओरडा झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. नागरिकांनी चोरांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. नाशिकमध्ये गोरेवाडी येथे मध्यरात्री युवकाची हत्या. 4 जणांकडून धारदार शस्त्राने हल्ला करत युवकाची हत्या. दांड्या खेळण्यावरून झाला होता वाद. 4 आरोपींना अटक. कल्याण स्कायवॉकवर 2 महिलांचा राडा. महिलांच्या राड्याचा व्हिडिओ व्हायरल. वादाचं कारण अद्याप अस्पष्ट. राजस्थानमध्ये गांजा तस्करीचा प्रमुख बजरंग सिंग याला अटक. बजरंग सिंग माजी NSG कमांडो. बजरंग सिंग ओडिशा आणि तेलंगणामधून गांजा आणून राजस्थानमध्ये नेटवर्क चालवत होता. दिल्लीतील
मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेतील चैतन्यानंदचे अश्लील कारनामे समोर, पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती समोर. जालन्यात आष्टीमध्ये अवैध देशी दारूचा सुळसुळाट. एका हॉटेलमध्ये देशी दारूची विक्री होत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस कारवाईची मागणी. कल्याणमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चैन हिसकावून चोर पसार. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून चोराला अटक. तरुणाची साखळी हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला कल्याण पोलिसांनी केली अटक. मुकेश काळे असं चोरट्याचं नाव. कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरण. पुणे पोलिसांची नगर जिल्ह्यातील 3 ठिकाणी छापेमारी. महत्वाची कागदपत्र शोधण्यासाठी पोलिसांची छापेमारी. परराज्यातून वाहनांची चोरी करून राज्यात विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 5 लक्झरी कार, मोबाईलसह एकूण 83,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शिल्पा शेट्टी राजकुंद्राला दिलासा नाहीच. लुकआउट सेक्युलरला स्थगित करण्याचा कोर्टाचा नकार. मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.